संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही। ते म्हटले की धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध सबळ असे पुरावे नाही आहेत। आता धनंजय मुंडे यांच्या जे सरकारी निवासस्थान होतं सातपुडा, इथंच खंडणीची बैठक झाली होती, ज्यामध्ये धनंजय मुंडे यांनी 3 करोडची डिमांड केली होती आणि त्या आवेदा कंपनीने 2 करोडवर सेटल झाले होते। एक लेटेस्ट खबर अशी आहे की जे हार्वेस्टिंग घोटाळा आहे शेतकऱ्यांचा ऊसतोड मशिनीचा, त्यामध्ये पण जी बैठक झाली होती ती सह्याद्री जे शासकीय अतिथीगृह आहे त्या ठिकाणी 140 शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांना पैसे देण्यासाठी, असंही बोललं जात आहे। अजून किती पुरावे पाहिजे अजितदादांना? एवढी निर्गुण हत्या झाली संतोष देशमुख यांची। या घटनेने दगडालाही पाझर फुटेल अशी ही घटना होती, परंतु अजितदादा एक कशाचे बनलेले आहेत, त्यांना काहीच वाटत नाही। त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की धनंजय मुंडेला त्रास झाला नाही पाहिजे। गोरगरीब शेतकरी असतील, गोरगरीब कोण सरपंच असेल त्याला त्रास झाला, त्याच्या कुटुंबियांना त्रास झाला, जनता उपाशी मेली, जनता तिकडे किती बोंबलू दे, काही होऊ दे, फक्त आमच्या धनंजयला त्रास नाही झाला पाहिजे। धनंजय माझ्या खूप लाडका आहे, खूप माझ्या लाडात वाढलेला आहे। वा दादा वा, तुमचं राजकारण हे तुम्हाला लक लाभ लागू, असंच राजकारण करा, नैतिकता बाजूला ठेवा, नीतिमत्ता बाजूला ठेवा आणि तुमचं हे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू राहू द्या। उन्मत्तपणा जे टग्यापणाने तुम्ही राजकारण करत आहे तेच करत राहा। तुमच्या अशा राजकारणामुळेच आज वाल्मिक कराड याच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली नाही, तर सगळ्या साथीदारांवर त्याच्या कारवाई झाली, कारण वाल्मिक कराड हा राजकीय हस्तक्षेप लाभल्यामुळे मोक्यापासून वाचला आहे। अजून करत राहा राजकारण, काळाच्या अवघात तुमचं हे राजकारण किती दिवस चालेल हेही आम्ही बघूया।